आजच्या आपल्या चर्चेसाठी आपल्याकडे काही मानसशास्त्रीय लेख आहेत. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांवरचं एक भाष्य आहे आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनाचं एक संच पण आहे. आणि या सगळ्या स्रोतांचा केंद्रबिंदू म्हणजे एकच आहे. आपण नकळतपणे दुसऱ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या एक मशीन का बनतो? बरोबर, म्हणजे हातात जणू काही एक अवजारांची पेटी घेऊनच फिरतो आपण. हो, अगदी. कुठे काय बिघडलंय आणि ते कधी दुरुस्त करायला मिळेल याची सतत वाट पाहत असतो. बरोबर. आणि आज आपलं ध्येय हेच आहे की या स्रोतांमधून या मानसिकतेमागची कारणं समजून घ्यायची, त्याचे शारीरिक परिणाम काय होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून बाहेर कसं पडायचं. अगदी त्यातून बाहेर पडण्याचा एक सोपा व्यावहारिक मार्ग शोधून काढणं. कारण ही फक्त एक सवय नाहीये, यामागे एक शास्त्र आहे. अगदी. आणि याच विज्ञानाबद्दल एक खरं सांगायचं तर धक्कादायक गोष्ट या स्रोतांमध्ये सापडली. अच्छा. हो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत डॉक्टर रॉबर्ट सेपोल्स्की. ओके. त्यांच्या संशोधनानुसार जेव्हा आपण इतरांच्या समस्यांना स्वतःची समस्या मानतो आणि त्याचा खूप तीव्र ताण घेतो, तेव्हा आपल्या शरीरातील टेलोमियर्स ते अक्षरशः आकुंचन पावू लागतात. अरे बापरे. टेलोमियर्स म्हणजे जे आपल्या डीएनएच्या टोकावर असतात ते. बरोबर. संरक्षक कवचासारखे. हो. ती जितकी लांब तितकं आपलं आयुष्य निरोगी आणि दीर्घ. म्हणजे बघा, दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे मशीन बनून आपण नकळत आपलंच आयुष्य कमी करत असतो. आणि ही मशीन बनण्याची प्रक्रिया इतकी हळूहळू आणि नकळत होते की ती आपल्या स्वभावाचाच एक भाग होऊन जाते. म्हणूनच आज ह्या मशीनला पुन्हा माणूस कसं बनवायचं याचाच शोध घेऊया. नक्की. आणि सुरुवात एका सुंदर तत्वज्ञानाने करूया, जे आपल्याला या स्रोतांमध्ये सापडलं. हो. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांवर आधारित एका लेखात एक खूप सुंदर सूत्र आहे. कोणतं? माळी बना, मालक नाही. वा. कल्पना करा, एक माळी बागेची काळजी घेतो. तो वेळेवर खत घालतो, पाणी देतो, अनावश्यक गवत काढतो, छाटणी करतो. म्हणजे तो आपलं काम 100% प्रामाणिकपणे करतो. बरोबर. पण तो त्या झाडांचा मालक बनायला जात नाही. त्याला हे पक्क माहिती असतं की बी कधी उगवेल किंवा फूल कधी उमलेल किंवा हवामान कसं असेल, हे काही त्याच्या हातात नाहीये. बरोबर. तो फक्त आपलं काम करतो आणि रात्री शांत झोपतो. परिणामांची चिंता तो निसर्गावर सोडून देतो. आणि आपण नेमकं याच्या उलट करतो. हो. आपण मालक बनतो. आपल्याला वाटतं की फुलं आपल्याच मर्जीने उमलावीत, फळं आपल्या इच्छेनुसार लागावीत, आणि ऋतू आपल्या सांगण्यावरून बदलावा. अगदी. आणि जेव्हा असं होत नाही तेव्हा आपली मानसिक मशिनरी ती ग्राइंड होऊ लागते. आपण सतत त्याच विचारात अडकतो की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे का होत नाहीत. आणि हाच मालकी हक्काचा अट्टहास आपल्याला आतून पोखरून काढतो. बरोबर. इथेच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. माळी आणि मालक या दोन भूमिकांमधला फरक म्हणजे प्रयत्न आणि नियंत्रण यातला फरक. प्रयत्न आणि नियंत्रण. हो. माळी प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो जे त्याच्या हातात आहे, आणि मालक तो परिणामांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो जे त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे. आणि तिथेच मग तणाव निर्माण होतो. अगदी. आणि हाच तणाव थेट आपल्या शरीरावर परिणाम करतो. बरोबर. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या टेलोमियर्सबद्दल बोललो, हो, त्याचा आणि या मालक बनण्याच्या वृत्तीचा थेट संबंध आहे. जेव्हा आपण मालक बनून सतत चिंता करतो तेव्हा आपलं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. बरोबर. कॉर्टिसॉल सारखे. आणि जेव्हा ही चिंता कायमची होते तेव्हा हेच हॉर्मोन्स आपल्या टेलोमियर्सना झिजवायला लागतात. म्हणजे माळी बनणं हे फक्त मानसिक शांततेसाठी नाही, तर ते शारीरिक आरोग्यासाठी, आपल्या दीर्घायुष्यासाठी गरजेचं आहे. अगदी. ही मानसिकता आपल्याला शिकवते की आपली जबाबदारीची सीमा कुठे संपते. पण हे माळी बनणं ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते नाहीये. अनेकदा आपण लोकांच्या समस्यांमध्ये ओढले जातो. म्हणजे आपल्याला मदत करायची नसते, पण आपण अडकतो. बरोबर. तर यामागे समोरच्या व्यक्तीच्या वर्तनाचे काही विशिष्ट प्रकार आहेत का जे आपल्याला न कळत मालक बनवतात? खूप चांगला प्रश्न आहे. आणि यावर आपल्या स्रोतांमधल्या एका मानसशास्त्रीय लेखात खूप छान विश्लेषण दिलंय. अच्छा. त्यात म्हटलंय की अनेकदा समोरची व्यक्ती जी समस्या घेऊन येते ती मुळात समस्या नसतेच. मग काय असतो? तो एक सापळा असतो. आणि या संदर्भात 3 प्रकारचे लोक ओळखता येतात जे आपल्या या मशीन बनलेल्या स्वभावाचा नकळत फायदा घेतात. अरे वा. समस्येच्या वेशात सापळे हे ऐकायला फारच रंजक वाटतंय. कोणते आहेत हे 3 प्रकार? यातले पहिले आहेत शर्माजी. शर्माजी. हो. हे असे लोक आहेत जे फक्त वेंटिंग करतात.
म्हणजे ते तुम्हाला रोज फोन करतील किंवा भेटल्यावर त्यांच्या ऑफिसमधल्या बॉसचा, शेजाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा वाचतील. हो हो, असे लोक असतात आपल्या ओळखीत. आज बॉस असा वागला, काल शेजाऱ्याने तसं केलं. हे कधीच संपत नाही. अगदी. आणि आपण त्यांना सहानुभूती दाखवतो, काहीतरी उपाय सुचवण्याचा प्रयत्न करतो, पण ते काहीच ऐकत नाहीत. नाही, पुढच्या वेळी पुन्हा त्याच तक्रारी. बरोबर. कारण त्यांना तोडगा नकोच असतो. त्यांना फक्त एक कान हवं असतो, एक अशी जागा जिथे ते आपला सगळा मानसिक कचरा टाकू शकतील. म्हणजे त्यांना उपाय नको, त्यांना फक्त भावनिक ऊर्जा शोषून घ्यायची असते. अगदी. मानसशास्त्रात याला को-रुमिनेशन असंही म्हणतात, जिथे दोन व्यक्ती मिळून फक्त नकारात्मक गोष्टींवरच चर्चा करत राहतात आणि त्याचा परिणाम दोघांचाही ताण वाढतो. आणि आपण मात्र त्यांची समस्या आपली समजून त्यावर रात्रभर विचार करत बसतो. आणि नकळत मालक बनून जातो. म्हणजे शर्माजींना फक्त कचराकोंडी हवी असते, सल्लागार नको. ठीक आहे, हा झाला पहिला सापळा. आता दुसरा प्रकार. दुसरे आहेत मिसेस वर्मा. या डिकॉय म्हणजे दिखाऊ समस्येचा वापर करतात. डिकॉय म्हणजे काय नक्की? म्हणजे त्या तुमच्याकडे सल्ला मागायला येतात. उदाहरणार्थ, मी ही नोकरी सोडून दुसरीकडे जाऊ का? किंवा मी मुलाला या शाळेत घालू की त्या? वरवर पाहता त्या खूप गोंधळलेल्या वाटतात. हो, आणि असं भासवतात की जणू काही आपल्या मताला खूप किंमत आहे. बरोबर. पण यात सापळा कुठे आहे? तेच तर. सल्ला मागणं तर सामान्य गोष्ट आहे. सापळा त्यांच्या हेतूत आहे. यामागे एक संकल्पना आहे, जबाबदारीचे हस्तांतरण. रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सफर. हो. सल्ला मागून ही व्यक्ती नकळतपणे भविष्यातल्या अपयशाची जबाबदारी तुमच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे जेणेकरून भविष्यात काही चुकल्यास ते सहज म्हणू शकतील. मी तर तेच केलं जे तुम्ही सांगितलं होतं. अगदी बरोबर. इथे त्यांचा खरा हेतू समस्या सोडवणं नसतो, तर भविष्यातल्या आरोपांपासून स्वतःचा बचाव करणं असतो. स्वतःसाठी एक सेफ्टी नेट तयार करणं. अरे देवा, म्हणजे आपण त्यांना मदत करतोय असं वाटत असताना आपण नकळत त्यांच्या भविष्यातल्या चुकांचे भागीदार बनत असतो. ही तर खूपच मोठी चालाकी आहे. आहे की नाही? आणि तिसरा प्रकार कोणता? तिसरा प्रकार आपल्या सगळ्यांच्या जास्त जवळचा आहे. कारण अनेकदा आपण स्वतःच त्या भूमिकेत असतो. अच्छा. हे आहेत गुप्ताजी, म्हणजे परफेक्शनिस्ट. ओके, ज्यांना सगळं काही अगदी व्यवस्थित त्यांच्याच पद्धतीने हवं असतं. अगदी. गुप्ताजींना वाटतं की त्यांच्याशिवाय घरातलं किंवा ऑफिसमधलं एक पानही हलू शकत नाही. साफसफाईपासून बँकेच्या कामापर्यंत. किंवा प्रोजेक्टच्या रिपोर्टपासून क्लायंटच्या ईमेलपर्यंत सगळं काही फक्त तेच योग्य करू शकतात. हो, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. आणि या हट्टामुळे ते स्वतःच्याच ओझ्याखाली दबून जातात. ते काम वाटून देत नाहीत. आणि मग सतत तक्रार करत राहतात की सगळं त्यांनाच करावं लागतं. बरोबर. म्हणजे ते स्वतःच कामाचं ओझं उचलतात आणि मग त्याचे खापर इतरांवर फोडतात. म्हणजे ते स्वतःच मालक बनतात आणि स्वतःच त्याचे बळी ठरतात. अगदी. आणि बघ, या तिन्ही प्रकारांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे गरजेचा. गरजेचा. बरोबर. शर्माजींना ऐकणाऱ्याची गरज असते. मिसेस वर्मांना जबाबदारी घेण्यासाठी एका बळीच्या बोकडाची गरज असते. आणि गुप्ताजी आपल्याशिवाय कोणाचं काही चालत नाही हे सिद्ध करून स्वतःची गरज टिकून ठेवायची असते. परफेक्ट. हे सापळे ओळखणं खूप महत्वाचं आहे. कारण तरच आपण त्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. बरोबर. आणि यातून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो. एखाद्याला मदत करण्याची इच्छा आणि एखाद्याच्या समस्येचे ओझे उचलणे यातील सीमारेषा कशी ओळखायची? हीच तर खरी अडचण आहे. हो ना? कारण मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्या मदतीमुळे जर आपणच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खसत असू तर ती मदत नाही, तो आत्मघात ठरतो. बरोबर. मग यावर उपाय काय? या सापळ्यांमधून बाहेर कसं पडायचं? याबद्दल आपल्या श्रोत्यांमध्ये काही मार्गदर्शन आहे का? हो, नक्कीच आहे. एका लेखात यावर एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय दिलाय. कोणता? त्याला आपण डाकिया किंवा पोस्टमॅन प्रोटोकॉल असं म्हणू शकतो. द पोस्टमॅन प्रोटोकॉल. पोस्टमन प्रोटोकॉल. हे नावच खूप मनोरंजक आहे. काय आहे या प्रोटोकॉल? विचार कर, एक पोस्टमन काय करतो? तो खूप महत्वाचं काम करतो की नाही? लोकांपर्यंत आनंद, दुःख, महत्वाची कागदपत्र सगळं पोचवतो. पण तो त्या कामाच्या ओझ्याखाली कधीच दबून जात नाही. खरंय. याचं कारण म्हणजे तो 3 साध्या तत्वांचं पालन करतो. कोणती आहेत ही 3 तत्व? पहिला तत्व आहे ओळख, ॲक्नॉलेज. तो पाहतो की एक पत्र आलं आहे, तो ते स्वीकारतो. तो त्याकडे दुर्लक्ष करत नाही. ठीक आहे, म्हणजे समस्या आहे हे मान्य करणे. पुढे? दुसरं तत्व, कृती, ॲक्शन. तो ते पत्र उचलतो आणि योग्य पत्त्यावर पोचवतो.
हे त्याचं काम आहे, त्याची जबाबदारी आहे, तो ती पूर्ण करतो. आणि तिसरं, जे कदाचित सगळ्यात महत्वाचं असावा. अगदी. तिसरं तत्व आहे अलिप्तता, डिटॅच. पत्र दिल्यानंतर त्या पाकिटाच्या आत काय लिहिलंय ते वाचून समोरच्याला आनंद झाला की दुःख, त्यांनी ते पत्र वाचून पुढे काय केलं याचा तो विचार करत नाही. त्याचा मालक नाही. वाव. ओळख, कृती आणि अलिप्तता खूपच सोपं आणि प्रभावी वाटतंय. आहे. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा कोणी शर्माजी किंवा मिसेस वर्मा आपली समस्या घेऊन येतील तेव्हा हाच प्रोटोकॉल वापरायचा. त्यांची गोष्ट ऐका, ती मान्य करा, ही झाली ओळख. त्यानंतर एखादा छोटा सल्ला किंवा शक्य असेल तर छोटी मदत करा, ही झाली कृती. आणि मग मनाने तो विषय डिलीट करून टाका, ही झाली अलिप्तता. अगदी तसंच. थोडक्यात आपला वाटा उचला आणि पुढे चला. या प्रोटोकॉलची ताकद त्याच्या साधेपणात आहे. हे भावनिक गुंतवणुकीपासून दूर राहण्याचं एक प्रभावी मानसिक मॉडेल आहे. आणि हे आपलं ध्येय, समस्या सोडवणे, यावरून यथाशक्ती मदत करणे यावर आणतं. बरोबर. त्यामुळे त्या समस्येच्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर येत नाही. आणि मला वाटतं हे पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर म्हणजे टेलोमियर्सवर येतं. ही अलिप्तता फक्त मानसिक नाही तर शारीरिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते, नाही का? 100%. जेव्हा आपण भावनिक अलिप्तता साधतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला संकेत देतो की संकट टळले आहे. म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्सची पातळी कमी होते. हो, कॉर्टिसॉल सारख्या हॉर्मोन्सची पातळी कमी होते. आणि जेव्हा हे हॉर्मोन्स नियंत्रणात राहतात तेव्हा आपल्या टेलोमियर्सचं संरक्षण होतं. म्हणजे पोस्टमन प्रोटोकॉल वापरणं हे अक्षरशः आपलं आयुष्य वाढवण्यासारखं आहे. हे तर माळी तत्वज्ञानाचे एक व्यावहारिक रूप आहे. अगदी. जे कृतीत आणायला खूप सोपं आहे. पण इथे एक व्यावहारिक अडचण येऊ शकते. कोणती? हा प्रोटोकॉल अनोळखी किंवा दूरच्या लोकांसाठी वापरणं सोपं आहे, पण जवळच्या नात्यांमध्ये म्हणजे कुटुंबात किंवा घट्ट मैत्रीत इतका अलिप्त राहणं शक्य आहे का? हा खूप महत्वाचा आणि नाजूक प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीये. मग जवळच्या नात्यांमध्ये 100% अलिप्तता शक्य नाही आणि ती योग्यही नाही. पण तिथे या प्रोटोकॉलचा अर्थ बदलतो. तिथे अलिप्तता म्हणजे बेफिकिरी नव्हे तर सीमा आखणे, सेटिंग बाउंड्रीज. याबद्दल जरा आणखी सांगा. म्हणजे सीमा आखणे म्हणजे नक्की काय? म्हणजे आपल्या माणसांना मदत करताना आपण त्यांची समस्या सोडवण्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायची नाही. ओके. आपण त्यांना मदत करू शकतो, त्यांना भावनिक आधार देऊ शकतो, त्यांच्यासोबत उभं राहू शकतो. ही झाली आपली कृती. पण अंतिम निर्णय आणि त्याचे परिणाम हे त्यांचेच असतील. ही अलिप्तता आपण जपायला हवी. एखादं उदाहरण देता येईल? हो, समजा कुटुंबातील कोणी आर्थिक संकटात असेल तर आपण त्यांना मार्ग दाखवू शकतो, थोडी मदत करू शकतो. पण त्यांच्या प्रत्येक आर्थिक निर्णयाचे मालक बनून आपण रात्रंदिवस चिंता करत बसलो तर आपण स्वतःलाच संपवून टाकू. बरोबर. माळी जसं झाडाला आधार देतो पण ते झाड स्वतःच्या मुळांवरच उभं राहतं, तसंच नात्यांमध्ये आपल्याला आधार बनायचा आहे, कुबड्या नाही. म्हणजे नात्यांमध्ये पोस्टमनची भूमिका थोडी अधिक जबाबदारीची आहे, पण तरी तो पत्राच्या मालक बनत नाही. अगदी अचूक. तो पत्र पोहोचवतो आणि कदाचित ते पत्र वाचायला मदतही करतो, पण पत्र फाडून टाकायचं की जपून ठेवायचं हा निर्णय समोरच्यावरच सोडतो. बरोबर. ही सीमारेषा समजून घेणंच या सगळ्या चर्चेचं सार आहे. मदत आणि हस्तक्षेप यातील फरक ओळखणं. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण एक जैविक चमत्कार आहोत, एखादा गंजलेलं मशीन नाही. बरोबर. जगाला सुधारण्याचं काम आपलं नाही. आपली ऊर्जा अमूल्य आहे आणि ती दुसऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या समस्यांमध्ये वाया घालवण्यासाठी नाही. आपलं ध्येय आहे आपली ऊर्जा वाचवून एक अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगणं. हो, हट्ट सोडून आवश्यक कृती करून पुढे जाणं हीच मशीनच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. माळी बना, पोस्टमन बना, पण दुसऱ्यांच्या समस्यांचे मालक बनून स्वतःच्या आयुष्याची बाग उजाड होऊ देऊ नका. आणि ही चर्चा संपवताना एक शेवटचा विचार मनात येतोय. आपण हे सगळं शिकलो, पण आता पुढे काय? आणि हाच खरा प्रश्न आहे, नाही का? जर आपण इतरांची ओझी मिसळणं थांबवलं, जर आपण शर्माजी, मिसेस वर्मा आणि गुप्ताजींच्या सापड्यांमधून बाहेर पडलो, तर आपल्याकडे अचानक खूप मोकळा वेळ आणि मानसिक ऊर्जा शिल्लक राहील. हो, खरंय. मग त्या मोकळ्या झालेल्या ऊर्जेचं आणि वेळेचं काय करायचं? ती ऊर्जा स्वतःच्या कोणत्या गोष्टींसाठी वापरायची ज्या आपण इतके दिवस दुर्लक्षित करत आलो आहोत? कदाचित खरा रिअलाइनमेंट किंवा पुनर्संरेखन तिथेच सुरू होतं.